नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहे सावजी मटण बनवणार आहे. त्यासाठी मसाला खूप स्पेशल असतो, त्याच मसाला घ्यायचा आहे. इथे तुम्ही ब्लॉग छोटाच होणार आहे पण मस्त होणार आहे. तुम्ही पटकन बघू शकता, स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला होईल. इथे जिरे, शायजिरे, तांदूळ, डाळ, धने, खसखस, दगडी फूल घेतलेले, स्टार फूल घेतलेले, मोठी इलायची घेतलेले, दालचिनी घेतलेले, सोप घेतलेले आणि 3 ते 4 हिरव्या लाल मिरच्या सुद्धा घेतलेले. सोबतच ती जावेत्री म्हणू शकतो किंवा ते आपण जावेत्रीच म्हणतात त्याला, तर जावेत्री घेतले. त्याच ह्याच्यामध्ये थोडंसं गरम करून घेतलं. त्याच पॅनमध्ये 2 कांदे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले होते. ते मस्त असे छान भाजून घेतले बघा. मसाला नाही, सावजी मटण म्हणा किंवा चिकन म्हणा, काही तुम्ही बनवत असाल ना तर त्याला खूप मसाला महत्त्वाचा असतो. अशा पद्धतीने खोबरं आहे ना काळं होईपर्यंत घेतलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे. मस्त ह्याचं सगळ्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. अशा पद्धतीने खोबरं ज्यावेळेस आपण घासतो ना त्याला मस्त असं तेलकटपणासुद्धा येतो आणि छान असं वाससुद्धा येतो. त्याच्यामुळे या पद्धतीने खोबरं नक्की एकदा ट्राय करा. इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा चिकन घेऊ शकता. आता सावजी मटण म्हटलं की इथे आपल्याला तेल थोडंसं जास्तच घ्यावं लागणार आणि ते अद्रक, लसूण आणि मिरचीचा ठेचा जे वाटलेला होता ना कोथिंबीर घालून तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालायचं आहे. लाल तिखट घालायचं, तुमच्या आवडीनुसार घालू शकता. घरचं तिखट, जिरा पावडर, धना पावडर, हळद, मीठ सगळं तुम्ही याच्यामध्ये घालून मिक्स करू शकता. पटकन अशी होणारी रेसिपी आहे. कुठेही याला जास्तीचा वेळ वगैरे लागत नाही. फक्त मसाला खूप महत्त्वाचा आहे. मसाला एकदा व्यवस्थित झाला ना की मटणाला अजिबात वेळ लागत नाही आहे, पटकन असं होतं. स्वच्छ धुवून टाकलेलं मटण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि या मटण आहे ना आपण असं शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनटं असं शिजवलं. किती छान असं मसाल्यामध्ये मुरलेलं आहे बघा. आता हे आहे ना परत एक 10 मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत पाणी हवं आहे किंवा कितपत तुम्हाला सुकं हवं आहे त्या बेसने तुम्ही इथं पाण्याचा वापरसुद्धा करू शकता. सावजीचा जो मसाला आहे ना ते खूप छान लागतं खाताना. आपण एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता किती छान असं मस्त शिजलेलं आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त खायचं. आता याचमध्ये तुम्ही या मसाला वापरून सावजी चिकनसुद्धा बनवू शकता. आणि मी इथं सुकंसुद्धा मटण बनवलं होतं. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.